नमस्कार, कसे आहात? मस्तच ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस खूप छान, आनंदी आणि सुखदायी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आता दिवाळी जवळ येत आहे, तर आपण घरामध्ये नवनवीन डेकोरेशन बनवतो आणि आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून मी दिव्यापासून एक डेकोरेटिव्ह वस्तू बनवलेले आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपल्या घरामध्ये दिवे असतातच, नाहीतर दिवाळीसाठी आपण जेव्हा दिवे खरेदी करून आणतो तर हे नक्की बनवून पहा, कारण खूप छान होते. तर माझ्याकडे हे 4 छोटे बाऊल होते आणि त्या बाजूने मी माझ्याकडे असलेले जे दिवे आहेत ते दिवे बाजूला लावून घेतलेले आहेत आणि प्रत्येक दिवे थोडा थोडा गॅप ठेवून मी लावून घेतलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे करून पहा आणि खूप छान आणि खूप मजबूत होते. यामध्ये दिवे ठेवण्यासाठी किंवा आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी छोटे छोटे फराळाचे लाडू, आपण जे काही वस्तू बनवतो ते छोटे छोटे ठेवण्यासाठी पण उपयोगी असतात. नसता फुले वगैरे ठेवून पण डेकोरेशन करू शकता. तर तुम्ही हे नक्की करून पहा. तर मी त्यामध्ये छोटे छोटे तार बनवले. मी सिमेंटपासून बनवणार आहेत, कारण जर ते तार टाकल्यामुळे अजिबात तुटण्याची शक्यता नसते आणि खूप हेवी बनतात. तर मी एका बाउलमध्ये सिमेंट घेतले आणि त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित ढवळून घेतले. त्यामध्ये अजिबात गाठी पडू नये आणि आपण थोडं थोडं घेऊन हे हळूहळू करून घ्या, कारण दिवे सरकणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही सिमेंट नसेल तर वालपुट्टी पण वापरू शकता. वालपुट्टीमध्ये थोडेसे फेविकॉल टाकले तर पण चालते. तर मी हे सिमेंटपासून बनवलेले आहे. तर अशा प्रकारे खूप छान बनलेले आहे. नंतर मी सतत 2-3 दिवस त्याला पाणी टाकून घेतलेले आहे. पाणी टाकल्यानंतर ते सुकल्यानंतर त्याच्या समोर मी जिथे जिथे होल पडलेले आहेत तिथे वालपुट्टी लावून घेतलेले आहे. त्यामुळे वालपुट्टी लावल्यामुळे असे व्यवस्थित आकार येतो आणि बघण्यासाठी पण खूप छान वाटते. आणि मी त्यावर डिझाईन बनवल्यावर खूप छान वाटते. तर मी क्लेपासून मी हे डिझाईन छोटे छोटे बनवून घेतले. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लावून घेतलेले आहे. हे पूर्ण असे क्लेने लावून घेतलेले आहे, कारण हे पूर्ण प्लेन पण छान वाटत नाही. तर त्यावर थोडेफार डिझाईन केल्यामुळे आकर्षित वाटते. आणि क्ले वाळल्यानंतर मी काळा कलर आधी लावून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलर देऊ शकता, पण पहिल्यांदा कलर देण्या अगोदर आपण सगळ्या बाजूने काळा कलर लावून घेतलेला आहे. आणि काळा कलर सुकल्यानंतर मी हे मेटॅलिक ब्राऊन कलर लावून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर लावू शकता, कारण हे माझ्याकडे कलर अवेलेबल होता आणि मला हा कलर खूप आवडला, त्यामुळे हे मी लावून घेतलेले आहे. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित कलर देऊन घ्या, कारण कलर व्यवस्थित दिल्यानंतरच खूप छान वाटते. कारण पांढऱ्या ठिकाण कोणत्याही ठिकाणी दिसायला नाही पाहिजे. तर त्याला शेडिंग छान लुक येण्यासाठी मी माझ्याकडे गोल्डन कलर होता, तर मी बोटाला गोल्डन कलर लावून घेऊन अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला असे प्रेस करून घेतले. आणि अजून छान लुक येण्यासाठी मी माझ्याकडे वेगवेगळे स्टोन होते, लाल, हिरवा. मी थोडी पण माझ्या मिस्टरांची पण मदत घेतलेली आहे. तर मी त्या ठिकाणी माझ्या आवडीनुसार स्टोन लावून घेतले. तुम्ही मिरर लावलात तर पण चालते. तर मी प्रत्येक ठिकाणी लाल आणि ग्रीन हिरव्या कलरचे स्टोन लावून घेतले. त्यामुळे तो अजून छान लुक येत होता. तर तुम्ही खरंच हे खूप छान वाटते. मी गणपती पूजनमध्ये यूज केलेले आहे. गणपती पूजनामध्ये मी जे काही स्वीट आणलेले होते ते प्रत्येक बाउलमध्ये ठेवले आणि मध्यभागी मी फळे ठेवलेले होते. तर हे 2-in-1 उपयोगी होतो, दिवे लावण्यासाठी पण आणि फळे ठेवण्यासाठी पण. तर ह्या दिवाळीसाठी नक्की करून पहा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस खूप छान आनंदी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना।